लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर. वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रस्ताव राज्यसभेमध्ये मंजूर. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करू नये. गृहमंत्री अमित शाह यांचे विरोधी पक्षांना आवाहन. तनिषा सुशांत भिसे मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून शासनाला अहवाल देणार. आरोपांवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे स्पष्टीकरण. युटी म्हणजे यूज अँड थ्रो. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल, तर उद्धव ठाकरे गोंधळलेल्या अवस्थेत. शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. आमदार अमित गोरखेंचे पीए सुशांत भिसेंच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे मृत्यू. गोरखेंचा आरोप. रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती. खोक्या भोसलेच्या अंगावर वळ उठल्याचे फोटो व्हायरल. बीडमध्ये वन विभागाच्या कोठडीमध्ये खोक्या भोसलेला मारहाण. वकिलाचा दावा. मारहाणीच्या दाव्यानंतर खोक्या भोसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडी. प्रशांत कोरेटकरच्या वकिलांकडून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज. दुपारनंतर जामीन अर्जाबाबत निर्णय होणार. कोल्हापूरच्या कनिष्ठ न्यायालयानं कोरेटकरचा जामीन अर्ज फेटाळला होता. अंजली दमानिया यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. दमानियांकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. भेटीवेळी धनंजय देशमुखही उपस्थित. भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा. गृहराज्यमंत्री योगेश कदम आज बीड आणि जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर. दिवंगत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची मस्साजोगमध्ये भेट घेणार. आरे दूध पुन्हा मुंबईच्या बाजारामध्ये उपलब्ध होणार. महानंदच्या वतीनं आरे दूध पुन्हा बाजारामध्ये आणलं जाणार. कुर्ल्यातील फिनिक्स मॉलमधील आगीवर नियंत्रण. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. फिनिक्स मॉलमधून सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. भारतातील सोन्याच्या दरावर ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाचा परिणाम. 12 तासात सोन्याच्या दरामध्ये 700 रुपयांची वाढ. मुंबईमध्ये सोन्याचा भाव 93,380 रुपयांवर. राज्यात काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीचा शेतीला फटका. भंडाऱ्यामध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू, तर आंबा काजू पिकांचं नुकसान. ईडन गार्डन्सवर हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग. कोलकाताचा 80 धावांनी मोठा विजय. हैदराबादच्या पराभवाची हॅट्रिक, तर कोलकाताचं दमदार कमबॅक.